महावीर महाराजने महाराज बावनऊ बादशाही लेवाने बादशाह बावनू दिल्ली के बादशाह जीती दिल्लीपति हिंदूपति बादशाह सेवाने महाराज गौर प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिव छत्रपति महाराज। नमस्कार. भारतीय इतिहास संकलन समिती कोकण प्रांत बोरिवली विभाग निर्मित यूट्यूबवरील हिंदू पद पादशाही या मालिकेच्या 4थ्या भागात आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. मध्ययुगीन कालखंडात संपूर्ण भारत हा परकीय इस्लामी सत्ताधीशांच्या वरवंट्याखाली भरडला जात असताना पारतंत्र्याच्या त्या अंधार युगात महाराष्ट्रात शिवरायांनी हिंदूंच्या स्वराज्याची स्थापना कशी केली, मराठ्यांच्या या सत्तेने उत्तरोत्तर संपूर्ण हिंदुस्थानात भगवा कसा फडकवला, हिंदू धर्माची संस्कृतीची हानी रोखून तिचा गौरव पुनर्प्रतिष्ठापित कसा केला, याचा इतिहास हिंदू पदपादशाही या मालिकेत आपण समजून घेत आहोत. मागील भागात आपण पारतंत्र्याच्या काळात हिंदुस्थानात विशेषतः महाराष्ट्रात उदयाला आलेल्या संतांनी या भूमीतील जनमानसाचे आध्यात्मिक बळ आत्मिक बळ हे कसे कोसळू दिलं नाही, त्याची नीतिमत्ता ढळू नये, सन्मार्गाची सदाचाराची आणि स्वधर्माची कास सोडली जाऊ नये यासाठी ज्ञानेश्वरादी संत समुदायाने काय काय केले, हिंदू समाज एकसंध राहून भेदाभेद रहित भक्ती मार्गातून आध्यात्मिक उंची गाठणं हे त्याला कसं जमलं, स्वराज्यासाठी आवश्यक अशा संस्कृतीचे स्वधर्माचे रक्षण, संयम आणि सामाजिक व शारीरिक सामर्थ्य हे सगळं निर्माण करण्यासाठी संतांनी कोणती लोकजागृती केली ह्याचा आढावा आपण ईश्वरनिष्ठ्यांची मांदियाळी या गेल्या भागात घेतला. ह्या भागात आपण प्रामुख्याने शिवछत्रपतींनी निर्माण केलेल्या स्वराज्याची बीजे ज्यांनी रोवली त्या भोसले कुळातील थोर अशा मालोजी आणि शहाजी राजे यांच्या कार्याबद्दल जाणून घेणार आहोत. साधारण 50-60 वर्षाच्या या कालावधीत अनेक ऐतिहासिक घटना घडल्या. त्या सर्व घटनांची सखोल चर्चा एवढ्या कमी वेळात करता येणं शक्य नाही. मुळात शहाजी राजे हे पूर्ण चरित्र ग्रंथाचेच महानायक आहेत. ते एखाद दुसऱ्या एपिसोडमध्ये सांगणारा विषय नाही, पण या भागास मर्यादा आहेत आणि त्यामुळे हिंदू पदपादशाहीस कारणीभूत झालेल्या त्यांच्या चरित्र कार्याचा, राजकीय पार्श्वभूमीचा, तत्कालीन ऐतिहासिक व्यक्तींचे परस्पर संबंध आणि या कालखंडातील प्रमुख अशा ऐतिहासिक घटनांचा संक्षिप्त आढावा आपण थोडक्यात जाणून घेऊ. खिलजी, तुघलक, बहमनी शासकांच्या काळात हिंदुस्थानात हिंदूंवरील अत्याचारांनी कळस गाठलेला होता. तिथल्या हिंदू प्रजेचे धार्मिक, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक शोषण करून त्यांना गुलाम बनविण्यासाठी त्या सर्व सत्ताधीशांनी अनन्वित क्रूर असे अत्याचार केले. लोकांच्या संपत्तीची लयलूट, पारंपरिक शेतीभाती, उद्योगधंदे, व्यापार यांची अपरिमित हानी झाली. त्यामुळे लोक देशोधडीला लागले. सत्तेमध्ये सैन्यातील उच्च पदांवर केवळ आणि केवळ इस्लामी लोकांचीच नियुक्ती होत असे. हिंदूंच्या वाट्याला अपमान, लाचारी आणि गुलामगिरीच येत होती. 13व्या शतकापासून सुमारे 2 शतके हे अंधार युग हिंदू जनतेसाठी भीषण अवस्थेचे होते. पण बहमनी राज्यातील मुस्लिम अधिकाऱ्यांची परस्परातील भांडणे, विविध इस्लामी पंथीय भेद हे इतके टोकाला गेले की त्यामुळे बहमनी राज्याची 5 शकले झाली, तुकडे झाले. निजामशाही, बरीदशाही, इमादशाही, आदिलशाही, कुतुबशाही या सगळ्यांच्या परस्परांच्या विरोधामधील राजकारण आणि कुरघोडी यांना ऊत आला.
उत्तरेकडील इस्लामी सत्तांकडून येणारे पठाणांचे सैन्यबळ संपले आणि ह्याच सुंदोपसुंदीचा फायदा काही प्रमाणात हिंदू जनतेला झाला. या प्रत्येक सुलतानाला आपल्या स्वतःची पातशाही टिकवण्यासाठी पैसा हवा होता, प्रतिष्ठा, सैन्यबळ, प्रजेचा पाठिंबा हवा होता आणि त्या सगळ्याचा फायदा हा इथल्या मराठ्यांनी घेतला आणि त्यामुळेच काही शूर मराठा घराणी आपल्या पराक्रमाच्या जोरावर उदयाला आली. त्याच सरदारांपैकी एक प्रमुख कुळ होते भोसले वंश. भोसले कुळाचा इतिहास तपासताना आजवर सापडलेल्या बखरी, तवारिखा, फरमाने, प्रशस्त्या, सरकारी आणि खाजगी पत्रातील अनेक प्रकारचे उल्लेख, या साऱ्यांचा अभ्यास हा आपल्याला एकत्रितपणे करावा लागतो. सभासद बखरीत आपल्याला मालोजी राजांपासून सुरुवात झालेली दिसते. शिवदिग्विजय, 91 कलमी, रायरी आणि मराठी साम्राज्याची छोटी बखर इत्यादी बखरींमध्ये बाबाजींपासूनची माहिती मिळते. तारीख ही शिवाजीमध्ये रामसिंग बागसिंग म्हणजे बाबाजी हे दक्षिणेमध्ये आल्याचे नमूद आहे. शेडगावकर बखरीत सजन सिंह, दिलीप सिंह, सिंहाजी, बोसाजी, देवराज, इंद्रसेन, शुभकृष्ण, स्वरूप सिंह, भूमिंद्र, धापजी, यादजी, बराडजी, खेलकर्णजी, मालकर्णजी अशी जवळजवळ भोसले कुळातील 14 नावं सांगितली आहेत. चिटणीसाच्या बखरीत भोसले कुळाचा संबंध थेट सूर्यनारायणाशी जोडलेला दिसतो, तरी सुद्धा पूर्वजांची माहिती ही अत्यंत अल्प प्रमाणात सापडते. थोडक्यात भोसले वंश हा उदयपूरच्या सिसोदे या क्षत्रिय कुलोत्पन्न राजपूत वंशाची शाखा असून ती बहमनी सुलतानच्या काळातील अत्यंत प्रसिद्ध अशा सरदारांची मालिका होती. त्यांची 15व्या शतकाच्या मध्यात कर्णसिंह, भीमसिंहापासून एक अजून घोरपडे नावाची वंशवेल सुद्धा सुरू झाल्याचं आपल्याला कळतं. यातील भीमसिंहाला घोरपडे बहादर हा किताब मिळाला आणि त्यांच्यापासून घोरपडे वंश सुरू झाला. भोसले आणि घोरपडे हे दोन्हीही एकाच सिसोदे वंशाच्या शाखा आहेत. ही घराणी शिवकाळाच्याही आधीपासून चांगल्या सांपत्तिक स्थितीत होती. बहमनी फरमानातील आणि तत्कालीन इतर कागदपत्रातील जर उल्लेख आपण पाहिले तर आपल्याला असं कळतं की हे घराणं हे अत्यंत सन्मान्य आणि लोकांमध्ये बहुचर्चित असंही होतं. शिवभारत, शहाजीराजांची प्रशस्ती, संभाजीराजांचे श्लोक या साऱ्यांमध्ये भोसल्यांचे क्षत्रिय कुळ हे त्यावेळेला खूप प्रसिद्ध आणि सर्वमान्य होतं हेच सिद्ध करतं. त्यामुळे 18व्या आणि 19व्या शतकातील म्हणजे उत्तरकालीन बखरींमधील संबंधित अनेक आख्यायिका यांचा जर आपण एकत्र साकल्याने विचार केला तर आपल्याला असं लक्षात येतं की शिवाजी महाराजांचा क्षत्रियत्वाचा वाद किंवा त्या संबंधित अनेक घटना वास्तवाशी जुळत नाही. त्या कालखंडातील कागदपत्र संगीत मकरंद या ग्रंथातील जुन्या व प्रत्यक्ष पुराव्यातील एकंदरीत सर्व उल्लेख जे भोसले कुळ वंशाच्या ज्याच्यामध्ये याद्या आहेत त्या सगळ्यांचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला असं कळतं की उदयपूरच्या सिसोदे राणा सृजन सिंह हा दक्षिणेत येऊन स्थिरावला आणि पहिल्या अल्लाउद्दीन बहमनीकडे चाकरीला राहिला. या सिसोदे वंशीय मुख्य पुरुषांची यादी वेगवेगळ्या बहमनी सुलतानांच्या कालखंडात कशी होती ते पाहूया. बहमनी सुलतान अल्लाउद्दीन पहिला यांच्या कालखंडात सृजन सिंह ज्यांचा मृत्यू 1355 मध्ये झाला. महम्मद पहिला त्याच्या कालखंडात दिलीप सिंह भोसले ज्यांचा मृत्यू 1367 मध्ये झाला. मुजाहिद, दाऊद आणि महम्मद दुसरा या 3 बहमनी सुलतानांच्या कालखंडात सिद्धजी राजे होते ज्यांचा मृत्यू 1398 मध्ये झालेला आहे.
त्यानंतर ग्यासुद्दीन, शमशुद्दीन या बहमनी सुलतानांच्या कालखंडात भैरवजी किंवा भोसाजी भोसले हे 1407 पर्यंत त्यांचा कालखंड आहे. फिरूज या बहमनी सुलतानाच्या कालखंडात देवराज, ज्यांचा मृत्यू 1422 मध्ये झाला, आणि ज्यांचे बंधू हे कर्णसिंह महाराज होते. अहमद आणि अल्लाउद्दीन दुसरा या दोन बहमनी सुलतानांच्या कालखंडात उग्रसेन किंवा इंद्रसेन, ज्यांचा मृत्यू 1455 मध्ये झाला, ते भोसले कुळाचे सरदार होते. प्रतापसिंह हे त्यांच्या भावाचं नाव. हुमायूं आणि निजाम या बहमनी सुलतानांच्या कालखंडात कर्णसिंह राजे, ज्यांचा मृत्यू 1469 मध्ये झाला, आणि ज्यांचा भाऊ शुभकृष्ण हा 1469 ला म्हणजे भीमसिंहाला घोरपडे किताब मिळाला तेव्हा देवगिरीकडील जहागिरीवर होता. मोहम्मद तिसरा या बहमनी सुलतानाच्या कालखंडात भीमसिंह घोरपडे, ज्यांच्यापासून घोरपड्यांचा वंश सुरू झाला आणि ज्यांचा मृत्यू 1498 मध्ये झाला. दक्षिणेत आलेल्या सृजनसिंहापासून कर्णसिंहापर्यंत सिसोदे भोसले वंशाच्या जवळजवळ 7 पिढ्या या महाराष्ट्रात नांदल्या. त्यानंतर पुढे भीमसिंहांना मिळालेल्या घोरपडे बहादर या किताबानंतर घोरपडे आणि भोसले अशा 2 वंशवेली वाढल्या. या दोन्हीही वंशवेलींवरती सुद्धा आपण नजर टाकूया. घोरपडे वंश, कर्णसिंह 1424 ते 1469, भीमसिंह 1443 ते 1489, खेडोजी 1464 ते 1514, मालोजी 1483 ते 1532, अखैजी 1502 ते 1584, कर्णसिंह दुसरा 1521 ते 1565, चोलराज 1542 ते 1578, पिलाजी 1562 ते 1596, प्रतापराव 1582 ते 1645, बाजीराव घोरपडे 1605 ते 1664 आणि मालोजी घोरपडे 1650 ते 1700. भोसले वंश, शुभकृष्ण 1427 नंतर, रूपसिंहजी 1446 नंतर, भूमिंद्रसिंहजी 1466 नंतर, धापजी 1485 नंतर, बरहटजी किंवा बहिरवजी 1504, खेलकर्ण उर्फ खेडोजी 1523 ते 1545, पुत्र परसोजी आणि त्यांचा नातू एकोजी, मालकर्ण उर्फ मालोजी, बाबाजी मालोजी राजांचे पुत्र 1548 ते 1599, मालोजी आणि विठोजी हे बाबाजींचे पुत्र, मालोजी 1570 ते 1606, विठोजी 1573 ते 1610, विठोजींचे 8 पुत्र संभाजी, खेडोजी, परसोजी, नागोजी, मयाजी, त्रिंबकजी, मक्काजी आणि मालोजी, मालोजी राजांचे 2 पुत्र शहाजी आणि शरीफजी, शरीफजींचे पुत्र त्रिंबकजी, आणि शहाजी राजांचे संभाजी, उमाजी, शिवाजी, एकोजी, शर्भोजी आणि तुलजाजी. संभाजी शिवाजी राजांचे पुत्र 1657 ते 1689, शाहू 1682 ते 1749 संभाजीराजांचे पुत्र, आणि संभाजीराजांचे बंधू शिवाजीराजांचे दुसरे पुत्र राजाराम 1671 ते 1700, त्यांचे पुत्र शिवाजी आणि संभाजी. खेलकर्ण आणि मालकर्ण म्हणजे खेडोजी आणि मालोजी राजे ह्यांचे काळ आणि त्यांचे जीवनकार्य दाखवणारे समकालीन पुरावे हे आपल्यापाशी उपलब्ध नाहीत. त्यामुळे त्यांची निश्चित आणि विस्तृत अशी माहिती देता येत नाही. हां, या दोघांकडे 1500 स्वारांच्या मनसबी होत्या. चाकण 84, सुपे, पुरंदर असे परगणे
हे त्यांच्याकडे होते. निजामशहाच्या एका मोहिमेत खेळोजी भोसले हे लढाईत मरण पावले आणि त्यानंतर थोड्याच काळात मालकर्ण म्हणजे मालोजी राजे हे चासकमान येथे पोहायला गेलेले असताना मृत्यू पावल्याची नोंद सापडते. दोघेही आपल्या तरुणपणीच म्हणजे 22-25 वर्षा वयात गेलेले असावेत. त्यावेळेस खेळोजीचा मुलगा परसोजी आणि मालोजीचा मुलगा बाबाजी हे दोघंही खूप लहान होते आणि त्यामुळे बुरहान निजामशहाने त्यांचे सरंजाम हे सरकार जमा केले, जप्त केले. पुढे तेच सरंजाम हे बाबाजींचा मुलगा म्हणजे आपल्याला माहीत असलेले मालोजी राजे भोसले यांनी प्राप्त केल्याचा मात्र दाखला मिळतो. या संदर्भातील जिंतीच्या मोकदमी बाबतीची जिजाऊ साहेब आणि शहाजी यांची ही पत्र ही उपलब्ध आहेत. परसोजी आणि बाबाजी हे एकत्र कुटुंबात आपापल्या मातांकडे वेरूळला घृष्णेश्वर येथे वाढले. बाबाजींचे लग्न हे रेखाऊंशी झाले आणि साधारण सगळे त्यावेळचे उल्लेख पाहता असं आपल्याला लक्षात येतं की बाबाजी हे रणांगणावरील पराक्रमांमध्ये इच्छुक नसून वडिलोपार्जित संपत्ती आहे ती प्राप्त करण्यात, त्यावेळची पाटीलकी मोकदमी ही पाहण्यात व्यस्त असल्याचे दिसून येते. पदरी बारगीर नसल्यामुळे आणि बराच कालखंड त्यांच्याकडे बादशाही, चाकरी किंवा सरंजाम नव्हता. त्यामुळे मग पुढे काही काळ देऊळगाव, पाटस, जिंती इथल्या मुकदमी आणि पाटीलकीची व्यवस्था लावण्यासाठी ते त्या प्रांतात राहिलेले दिसतात. त्यांची दोन्ही मुले म्हणजे मालोजी राजे आणि विठोजी राजे हे 1.5-2 वर्षाच्या अंतराने साधारणपणे 1570-74 यामध्ये वेरूळ येथे जन्माला आले. अर्थात त्यांच्या जन्मदिनाचे निश्चित असे पुरावे आपल्याला सापडत नाही. मालोजी राजे भोसले यांचे जीवन कार्य हे भोसले कुळातील गौरवांकित परंपरेचे खऱ्या अर्थाने पुनरुज्जीवन असं म्हणायला मात्र वावे. केवळ 15-16 वर्षाच्या कार्यकारी जीवनात मालोजी राजांनी आपल्या घराण्याला एक अत्यंत लौकिक असा प्राप्त करून दिला, कीर्तिमान केले. मालोजी लखुजी जाधवरावांकडे बारगीर असल्याचा एखादा उल्लेख हा बखरीमध्ये सापडतो, पण हा केवळ कल्पनाविलास आहे. निजामशाही सरंजाम नसले तरी 5 गावांच्या मोकदमीमुळे बाबाजींची सांपत्तिक स्थिती ही अत्यंत उत्तम होती आणि त्यामुळे मालोजी, विठोजी यांना बारगीर म्हणून नोकरी करण्याची गरज ही त्या काळात आहे असं वाटत नाही. शिवाय तसे कोणतेही समकालीन पुरावे आपल्याला सापडत नाही. पण मालोजी राजांचे जीवनचरित्र पाहता त्यांच्या घराण्याला साजेसा पराक्रम, शौर्य, औदार्य असे कितीतरी गुण हे त्यांच्या ठायी होते. त्या काळात निजामशाहीतील चढाओढीची, सुलतानांच्या वजिरांच्या परस्पर कलहांच्या परिस्थितीचा लाभ घेत स्वतःच्या तलवारीच्या जोरावर त्यांनी आपली कीर्ती ही प्रस्थापित केली. अर्थात या सगळ्यामध्ये त्यांचे भाऊ विठोजी राजे यांनी त्यांना पूर्ण साथ दिली. पादशाही मुलखातील पुंड पाळेगिरी करणाऱ्या फलटणच्या वनंगपाळ म्हणजे जगपाळ निंबाळकर यांच्याकडे मालोजी विठोजींनी 12 होनांच्या तैनातीवर 2-2 घोड्यांसह चाकरीला सुरुवात केली. हे वनंगपाळ निंबाळकर कोल्हापूर स्वारीच्या मुक्कामी असताना आदिलशाही सैन्यावर निजामशाही सैन्याने अचानक हल्ला चढवला. त्यावेळेस या दोघा भावांनी तिथे प्रचंड पराक्रम गाजवीत शत्रू सैन्याचा बिमोड केला. त्या पराक्रमाची ख्याती ही निजामशहाच्या कानावर गेली आणि हे दोघही भोसले बंधू निजामशहाच्याच एकेकाळच्या उमरवांचे वंशज असल्याचे लक्षात येऊन त्यांनी दोघांनाही दौलताबादला पाचारण केले. तेथे त्यांचा सन्मान केला, बहुमान केला आणि 1500 स्वारांची त्यांची मनसब ही परत देत जुन्नर परगणा दिला. या सर्व मान मरातबांनंतर अल्पावधीतच निजामशाहीतील प्रसिद्ध मराठी सरदार सिंदखेडचे लखुजी राजे जाधव यांच्या सल्ल्याने वणंगपाळांनी
मालोजीसोबत आपली कन्या दीपाबाई म्हणजे तिचं भोसल्यांकडचं नाव उमाबाई हिचा विवाह लावला. उत्तरोत्तर मालोजी आणि विठोजी या दोन्ही बंधूंनी आपापल्या पराक्रमाच्या जोरावर निजामशाहीत प्रचंड मोठा नावलौकिक मिळवला. अमाप संपत्ती जोडली. मालोजी राजांनी किती युद्धात पराक्रम गाजविला याचा पुरावा आपल्याला मिळत नाही, पण 1,500 मनसबदारापासून 5,000 मनसब इथपर्यंत त्यांचे निजामशाहीतले महत्त्व हे आपल्याला बरंच काही सांगून जातं. मलिक अंबर जो निजामशाहीचा अत्यंत प्रसिद्ध असा वजीर होता, त्यांनी मालोजी राजांना खूप मदत केली आणि कदाचित त्यामुळेही मलिक अंबरने पुढे शहाजी राजांच्या आरंभीच्या काळात त्यांचीही खूप पाठराखण केलेली दिसते. बखरकारांनी मालोजी राजांच्या चरित्रात 2 प्रमुख आख्यायिका लिहिल्या आहेत. एक म्हणजे दृष्टांत प्राप्त होऊन मालोजी राजांना शेतामध्ये द्रव्यलाभ झाला आणि त्यांच्या पत्नी उमाबाई या अहमदनगरच्या शाह शरीफ पीराला केलेल्या नवसाने 2दा पुत्रवती झाल्या. त्या दोघांची नावं ही त्या शाह शरीफ या पीरावरून ठेवली, शाहजी, शरीफजी. परमानंद कवीही आपल्या शिवभारतात असंच नोंदवतात. परंतु शहाजी हे नाव उमाबाईंच्या माहेरकडचे असून शरीफजी हे नाव भोसले वंशात सापडते. दिवंगत पूर्वजाचे नाव हे आपल्या पुढच्या वंशजाला द्यावा असा प्रघातच मुळात त्या काळात होता. आणि अशा शाह शरीफ बाबाच्या मालोजी राजांसोबतच्या 1-2 कथा या बखरकारांनी अजूनही लिहिल्या आहेत. अर्थात त्याला कोणताही दुसरा समकालीन पुरावा आपल्याला मिळत नाही. त्यानंतर पुढे शाह शरीफ दर्ग्याला मिळालेली वर्षासनं ही मलिक अंबरनेच पहिल्यांदा दिली असल्याचे आपल्याला आढळते. मात्र मालोजी राजे हे खूप श्रद्धाळू, संत सज्जनांचा आदर करणारे होते आणि त्यामुळे शरीफ बाबांबरोबरही त्यांचा संबंध असणे आपल्याला नाकारता येत नाही. मालोजी राजांना सापडलेले द्रव्य हे त्यांनी श्रीगोंद्याच्या आपला मित्र असलेल्या शेषाप्पा नाईक गोंदेकर याच्याकडे ठेवून त्यातून अनेक लोककार्य केल्याचे सापडते. शेख महम्मद या सुप्रसिद्ध संताला त्याच्या मठाला दिलेले दानपत्र हे त्याचंच द्योतक आहे. शेख महम्मदाला मालोजी राजांनी गुरु समान मानला आहे. शेख महम्मदाची विठ्ठल भक्ती आणि हिंदू धर्माची त्यांची कास ही मालोजी राजांना कुठेतरी भावली असेल यात शंकाच नाही. शिखर शिंगणापूरचा शंभू महादेव हा तर भोसल्यांचा कुलदैवत. शिंगणापूर हे शैव आणि महानुभावी पंथाचे मोठं तीर्थक्षेत्र. या तीर्थक्षेत्रातील लोकांना तिथे अनेक यात्रा भरत असत. त्या यात्रेकरूंना पाण्याची सोय उपलब्ध व्हावी म्हणून मालोजी राजांनी स्वखर्चाने एक प्रचंड मोठा तलाव बांधला. वेरूळचं घृष्णेश्वर म्हणजे तर 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक. पण यावनी अत्याचारात हेही मंदिर भग्न झालं. मालोजी राजांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. जणू देव धर्म रक्षणाऱ्या भविष्यातील हिंदवी स्वराज्याचे हे दिग्दर्शन होते. अशा कर्तबगार पित्याच्या पावलावर चालत शहाजी राजे यांनीही पुढे दख्खनमधील आपले श्रेष्ठ आणि अलौकिक स्थान निर्माण केले. मालोजी राजे इंदापूरच्या लढाईत मारले गेले. आजही त्यांच्या समाधीच्या घुमटाचे अवशेष सापडतात. शहाजी राजांच्या 2 ऑगस्ट 1606च्या पत्रावरून आणि इतर समकालीन उल्लेखातून आपल्याला असं लक्षात येतं की मालोजी राजांचा मृत्यू हा साधारणपणे जून-जुलै 1606च्या मध्ये झाला असावा. त्यांच्या मृत्यूनंतर शिंगणापूरची मुकादमी ही विठोजी राजांना मिळाली आणि शहाजी राजे आणि शरीफजी राजे हे दोघंही लहान असल्यामुळे त्यांचे संगोपन करीत विठोजी राजांनी स्वतःच्या आणि या मुलांच्या नावे झालेल्या अशा दोन्हीही मिळकतींचा कारभार पाहिला. शहाजी राजांचा जन्म मालोजी राजांच्या पोटी 16 मार्च 1599 रोजी झाला. त्यानंतर 2च वर्षांनी त्यांचे धाकटे बंधू शरीफजी राजे यांचाही जन्म झाला.
मालोजी राजांच्या मृत्यूनंतर शहाजीराजे आणि शरीफजीराजे या दोघांच्या नावे निजामशहाने मालोजी राजांची जहागीर केली. म्हणजेच अत्यंत लहानपणी शहाजीराजे हे निजामशहाचे मनसबदार झाले होते. सिंदखेडच्या लखुजीराव जाधव यांची 7-8 वर्षाची कन्या जिजाबाई यांच्याशी शहाजीराजांचा विवाह संपन्न झाला. त्यावेळेला शहाजीराजांचं वय 14 वर्ष असावं. ते निजामशहाच्या पदरी होते. त्यामुळे बखरीतील मालोजी राजे आणि लखुजी जाधवरावांचा रंगपंचमीचा प्रसंग हा काहीसा कल्पित ठरतो. निजामशाहीतील दोन्ही घराण्यांच्या कीर्तीमुळे फलटणच्या वणंगपाळ निंबाळकरांसह मालोजी आणि लखुजीराव यांच्यामध्ये असलेल्या परस्पर संबंधांमुळे मैत्रीमुळे ही सोयरीक विठोजीराजांनी खरं तर जोडली. महाराष्ट्राचं भाग्य जणू भविष्याची मंगल नांदी गाऊ लागली आणि जाधवरावांची कन्या जिजाऊ ही जगदंबा लक्ष्मी रूपात शहाजीराजांचा हात धरून भोसले कुळाची राजलक्ष्मी झाली. शहाजीराजांच्या लग्नानंतर थोड्याच काळात शरीफजीराजे यांचंही लग्न दुर्गाबाईंशी झालं. बहुधा याच लग्नानंतर आपापल्या जहागिरींची जबाबदारी पाहण्यासाठी विठोजीराजे आणि शहाजीराजे हे एकमेकांपासून वेगळे झाले असावेत. शहाजीराजे विठोजीराजांच्या तालमीत तयार झाल्यामुळे रणांगणावरील पराक्रम, राजकारण, समाजकारण, अर्थकारण यामधील त्यांचं प्रभुत्व हे प्रचंड मोठ्या प्रमाणात विकसित झालं. शिवाय लहानपणापासूनच मिळालेल्या जहागिरीचा मानमरातब हा त्यांच्यापाशी असल्यामुळे मुलखी कारभाराचेही वातावरण हे आजूबाजूला होते. त्यामुळे सहज त्यांच्या ठायी राजेपणाचे संस्कारही आपोआप झाले. भविष्यातील सत्ताधीशाच्या स्वप्नांची पाळमुळं ही याच वेळेला सहज अंकुरली गेली. विठोजीराजांचा मृत्यू साधारण 1621 ते 23 यांच्यामध्ये कधीतरी झाला असावा. त्यांच्या पश्चात त्यांचे 8 पुत्र संभाजी, खेळोजी, मंबाजी, नागोजी, परसोजी, त्रिंबकजी, कक्काजी आणि मालोजी या 8 मुलांच्या नावे त्यांची संपूर्ण जहागीर ही मोकासा झाली. सासरे जावई म्हणजे शहाजीराजे आणि लखुजीराजे जाधव हे दोघेही निजामशहाचे तोलामोलाचे सरदार होते. एकंदरीतच भोसले आणि जाधवांकडील अनेक जण हे निजामशहाच्या पदरी होते. पण 1623 मधील एका दुर्दैवी घटनेमुळे या दोन्हीही मोठ्या अशा मराठी घराण्यामध्ये दुरावा आला. दौलताबादेला निजामशाही दरबार झाल्यानंतर मुख्य मार्गावरील गर्दीत खंडारगळे किंवा खंडागळे हा हत्ती अचानक उसळून सैरावैरा धावू लागला. दरबार संपल्यामुळे अनेक लोक हे त्या मार्गावर होते, गर्दी होती. ते सगळे लोक चिरडू लागले. त्याला आवरण्यासाठी लखुजी राजांचा पुत्र दत्ताजी याने आपल्या लोकांसमवेत त्या हत्तीवर हल्ला चढवला. त्या हत्तीला वाचवण्यासाठी विठोजी राजांचे पुत्र संभाजीराजे आणि खेळोजीराजे हे मदतीला धावून गेले. त्यांच्याशी झालेल्या झटापटीत भोसले बंधूंकडून दत्ताजी हे ठार झाले आणि हे असह्य होऊन रागाच्या भरात लखुजींनी संभाजी भोसले यांचा वध केला. एका हत्तीपायी जाधव भोसले कायमचे वैरी झाले. त्या दोन्ही घराण्यांमध्ये वैमनस्य उत्पन्न झाले. शहाजीराजांचा पहिला पराक्रम हा निजामशाहीचा वजीर मलिक अंबर याने मोगल आणि आदिलशहा यांच्या विरोधात केलेल्या 1624च्या भातवडीच्या लढाईत दिसून येतो. याच लढाईत शहाजीराजांचे भाऊ शरीफजीराजे यांचा मात्र दुर्दैवी मृत्यू झाला. परंतु या लढाईनंतर शहाजीराजांनी निजामशाही सोडून विजापूरची नोकरी पत्करली. कारण त्यांच्याबरोबर वजीर मलिक अंबरचे पटेनासे झाले. विठोजीच्या मुलांच्या बरोबर झालेल्या बखेड्यामध्ये मलिक अंबरने विठोजीच्या मुलांची बाजू घेतली. ती शहाजीराजांना आवडली नाही.
आणि या संदर्भात 19 डिसेंबर 1625च्या एका महजरात शहाजीराजे हे आदिलशाहीच्या चाकरीत आहेत असं आपल्याला कळतं. या सुमारास इब्राहिम आदिलशहा हा विजापूरच्या गादीवर होता. या कालखंडात शहाजीराजांना इब्राहिम आदिलशहाने सरलष्कर म्हणून अत्यंत मोठा किताब दिला होता. अनेक गोष्टींमध्ये ते मुखत्यार होते, स्वतंत्र होते. खरं तर वजिराच्या अशा संपूर्ण अधिकारांचे होते आणि हा असा बहुमान मुस्लिम राजवटीत कुणा मराठी सरदाराला पहिल्यांदा मिळत होता. याच सुमारास म्हणजे 1625 ते 28 या कालखंडात शहाजीराजांनी आदिलशाहीसाठी हिंदुस्थानच्या दक्षिणेपर्यंत त्यांची सत्ता वाढवून केरळ आणि कर्नाटकाचे अनेक मुख्य प्रांत हे आदिलशाहीमध्ये आणले. फलटणच्या मुधोजीरावांना त्यांनी पराभूत केले. आदिलशाहीचा वचक हा कर्नाटकात पूर्णतः बसवण्यासाठी केवळ आणि केवळ शहाजीराजांचा पराक्रम हा सर्वात जास्त कारणीभूत झाला. त्याबद्दल आदिलशहाने विजापूरच्या खटाव परगण्याचा मोकासा सुद्धा शहाजीराजांना दिला. आदिलशाहीतील आपल्या पराक्रमाने शहाजीराजांनी तिथलं स्वतःचं स्थान बळकट केलंच, पण अनेक मराठी सरदारांना आपल्या वजनाने चांगल्या पदांवर नेमणूक ही करण्यासाठी आदिलशहाला भाग पडलं. बाजी घोरपडे या त्यांच्या भाऊबंदापैकी असलेल्या व्यक्तीला त्यांनी आदिलशहाचे सरदार बनवलं आणि अत्यंत मानाचं स्थान मिळवून दिलं. संभाजी आणि धाराजी मोहिते यांना तळबीड करियातीची देशमुखी मिळवून दिली. 11 सप्टेंबर 1627 ला इब्राहिम आदिलशहाचा मृत्यू झाला. त्यानंतर अत्यंत क्रूर असं राजकारण झालं. या राजकारणात गादीचा मुख्य वारसदार दरवेश याचे डोळे काढून त्याला अपंग बनवण्यात आलं. 15 वर्षाच्या मोहम्मदला बादशहा बनवण्यात आलं. मोहम्मद अमीन आणि दौलत खान यांनी इब्राहिम आदिलशहाच्या सर्व वफादार लोकांना बंदी बनवून हे अत्यंत क्रूर कारस्थान साधलं. साधारण मार्च 1628 नंतर शहाजीराजांनी आदिलशाही सोडली आणि पुन्हा निजामशाहीची चाकरी पत्करली. 25 जुलै 1628च्या एका पत्रावरून असं दिसतं की शहाजीराजांनी मिळवलेल्या पुणे परगण्याची जहागिरी ही निजामशहाने मान्य केली. शहाजीराजांचे मोठे पुत्र संभाजी यांचा विवाह 1628 सालच्या अखेरीस शिवनेरी किल्ल्याचे किल्लेदार विजयराज विश्वासराव यांची कन्या जयंतीबाई हिच्याबरोबर झाला. मुघल बादशहा जहांगीर हा ऑक्टोबर 1627 मध्ये मरण पावला. त्यानंतर मोगलांच्या प्रथेप्रमाणे माजलेल्या अंदाधुंदीत आणि सत्तेच्या भीषण अशा राजकारणात युद्धात शहाजहान तख्तावर आला. त्यामुळे नाखुश दख्खनचा मुघल सुभेदार खान जहान लोदी याने दख्खनच्या मुघली मुलखामध्ये बंड केले आणि सारा मुलुखच स्वतःच्या ताब्यात घेतला. बालाघाटचा प्रदेश हा त्याने त्यावेळेला निजामशहाला दिला. शहाजहानने खान जहानचे बंड मोडले आणि तो शरण आल्यावर त्याला माळव्याची सुभेदारी दिली. महाबत खानाला दख्खनचा सुभेदार नेमले आणि त्याच्या वतीने खान जहानने निजामशाहीकडे मुघलांचा घेतलेला मुलूक परत मागताच निजामशहाने तो ताबडतोब दिला. पण बीडचा किल्लेदार हा आपल्या ताब्यात नाही असं सांगून हात झटकले. खान जहान बीडच्या किल्ल्यावर ताबडतोब चालून गेला. याच प्रसंगी निजामशहाच्या वतीने शहाजीराजांनी खानदेशवर चढाई केली, पण दर्या खान रोहिल्याने त्यांना रोखून परतवले. निजामशाहीचा प्रसिद्ध वजीर मलिक अंबर याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा फतेह खान हा निजामशाहीचा वजीर झाला. पण त्याच्या विरुद्ध झालेल्या कारस्थानाचा परिणाम म्हणून अगदी लगेच त्याला पदच्युत व्हावे लागले. त्यानंतर हमीद खान
हा निजामशाहीचा वजीर झाला आणि मुकर्रब खान हा सेनापती. परिणामतः आधीच्या निजामशाहीच्या अनेक सरदारांना असुरक्षित वाटू लागलं, त्यांच्यामध्ये असंतोष पसरू लागला. शहाजी राजांचे सासरे लखुजी जाधवरावांनाही आपल्या भविष्याची चिंता वाटू लागली. ते मोगलांच्या चाकरीत जाण्याचा गंभीर विचार करू लागले. याचा सुगावा निजामशहाला लागताच त्यांच्या विरुद्ध एक अत्यंत घाणेरडे असे दरबारी राजकारण रचले गेले. जाधवरावांना त्यांच्या मुलासवे दौलताबादला पाचारण करण्यात आले. दिनांक 25 जुलै 1629 रोजी लखुजी राजे आपल्या 3 मुलांबरोबर म्हणजे रघुजी, अचलोजी आणि यशवंतराव यांच्याबरोबर दरबारात पोहोचले. अकस्मात बादशाने इशारा केला. चहूबाजूनी सपासप तलवारी उपसल्या गेल्या आणि क्षणार्धात 4ही जाधवांची क्रूर हत्या करण्यात आली. आजवरच्या इमानी चाकरीचा कृतज्ञ मोबदला दिला गेला. जाधवरावांसारख्या मोठ्या मराठी सरदार कुळावर अमानुष घाला घालण्यात आला. लखुजींचे भाऊ जगदेवराव आणि त्यांचा मुलगा बहादूरजी यांनी तात्काळ लखुजींची पत्नी गिरिजाबाई हिच्याबरोबर जीव वाचवण्यासाठी सिंदखेड गाठली. गर्भार असलेल्या जिजाऊंना ही बातमी कळली. त्यांच्यावर आभाळच कोसळले. त्यांचं माहेर उद्ध्वस्त झालं होतं. शहाजीराजे हे त्यावेळेला परांड्याला होते. सासऱ्याच्या मृत्यूची बातमी त्यांना कळली. अतिशय दुःख होऊन, राग येऊन त्यांनी निजामशाही सोडून स्वतःच्या पुण्याच्या जहागिरीमध्ये ते परतले. 1629च्या अखेरीस आदिलशहा आणि निजामशाहीमध्ये युद्ध सुरू झाले. हामिद खानाने विजापूरच्या हद्दीपर्यंत पोहोचत कन्नूरपर्यंत हल्ला चढवला. याचं उत्तर म्हणून आदिलशाही सेनापती मुरार जगदेवाने निजामशाहीचा पुणे, शिरवळ, इंदापूर हा प्रांत बेचिराख केला. हा मुलूक म्हणजे शहाजीराजांची जहागीर होती. पुण्यावरून मुरार जगदेवाने गाढवाचा नांगर फिरवला. याच सुमारास मोगल सेनानी आझम खान याच्याशी संपर्क करून शहाजीराजांनी मोगलांची चाकरी पत्करण्याची इच्छा बोलून दाखवली. बादशहाकडून तात्काळ स्वीकारण्यात आली. शहाजीराजांना 5000ची मनसबदारी आणि वडील पुत्र संभाजीराजे यांना 2000ची मनसब मिळाली. खिल्लत देण्यात आली. मान मरातब झाले. शहाजीराजांना जुन्नर प्रांत सांभाळण्याचे सांगण्यात आले. त्यापुढे त्यांची रवानगी ही नाशिकला झाली. 1630च्या अखेरीस मोगल आणि आदिलशाहीमध्ये दख्खनच्या निजामशाहीच्या प्रदेशाबद्दल तह झाला, ज्याद्वारे निजामशाही पूर्णतः संपवून त्याचा प्रदेश हा मोगल आणि आदिलशहानी परस्परांमध्ये वाटून घेण्याचे ठरले. परंतु आझम खानाने धारूर आणि कंधार किल्ले हे घेतल्यामुळे हा सलोखा विस्कटला. दुसरीकडे निजामशाहीला शेवटची घरघर लागली. फतेखानाने कैदेतून मुक्त झाल्यावर निजामशहालाच कैदेत टाकले आणि मोगलांशी संधान बांधले. मग निजामशहाला मारून हुसैन नावाच्या 10 वर्षाच्या मुलाला त्याने गादीवर बसवले आणि सहाय्यासाठी बादशहा शहाजहानला मोठा नजराना पाठवून दिला. मोगलांतर्फे शहाजीराजांना निजामशाही प्रदेशाचा पुणे, चाकण, संगमनेर, त्रिंबक, नाशिक हे जे परगणे शहाजीराजांना जागीर म्हणून देण्यात आले होते ते आता फतेखानाला देण्याचे बादशहाने फरमावले. शहाजीराजांना हे बिलकुल पसंत नव्हते. तात्काळ मोगल चाकरी झिडकारून शहाजीराजांनी या परगण्याचा ताबा हा स्वतःकडेच ठेवत मुहम्मद आदिलशहाशी एक सूत जमवलं. या काळात शहाजीराजे कोणत्याही पातशहाची चाकरी करत नसतानाही आदिलशहाने बालवयीन संभाजीराजांच्या नावे गडग परगण्यातील काही गावे ही जहागीर आणि मनसब दिली होती. शहाजीराजांनी स्वतंत्र बंड करीत या प्रदेशावर आपली हुकूमत बसवलीच, पण आजूबाजूचा प्रदेशही घेण्यास सुरुवात केली. गाळणा किल्ल्याचा किल्लेदार मुहम्मद खान याच्याकडून किल्ला घेण्याचा एक असफल प्रयत्नही शहाजींनी या दरम्यान करून पाहिला. मोगलांकडून खान जहानने निजामशाहीची राजधानी असलेला दौलताबादचा किल्ला घेण्याचा प्रयत्न करताच शहाजीराजे यांनी आदिलशाही सेनापती रणदुल्ला खान आणि मुरार जगदेव यांच्या साथीने बहलूल खान आणि याकूत खान
या निजामशाही सरदारांबरोबर मोगली वेड्यावर हल्ला चढवला. शेवटी 17 जून 1633 रोजी फतेखानाने दौलताबादचा किल्ला हा मोगलांकडे देऊन टाकला. हुसेन निजामशहाला त्यांच्या ताब्यात देऊन लगेच त्याला कैदेत ठेवले. दख्खनमधील एक प्रमुख पादशाही निजामशाही संपते आहे आणि तिच्या सत्तेखाली असलेला मोठा मुलूक हा मोगलांनी ताब्यात घेतलेला नाही. अशा अंधाधुंद अशा परिस्थितीत या निर्णायकी अवस्थेत शहाजीराजांनी एक मोठा धाडसी निर्णय घेतला. स्वतःच्या ताब्यातील मुर्तुजा या नावाच्या लहान निजामशहाला पेमगिरी किल्ल्यावर तख्तावर बसवले आणि त्याच्या नावे निजामशहाची संपूर्ण सत्ता ही स्वतःच्या हाती गेली. निजामशाहीतील बंडखोर आणि अनेक मराठा सरदारांनी शहाजीराजांना पाठिंबा दर्शवला, त्यांना सामील झाले. काहींनी तसे केले नाही, पण आपल्या ताब्यातील निजामशाही मुलूक हा शहाजीराजांकडे सुपूर्त करीत स्वतः मात्र आदिलशाहीची वाट धरली. मोहम्मद आदिलशाह आणि त्याचे सेनापती मुरार जगदेव आणि रणदुल्ला खानाचा शहाजीराजांना सदैव पाठिंबा होता. केवळ 2 वर्षाच्या अल्पावधीतच शहाजीराजांनी आपले हे राजकारण यशस्वी करीत गोदावरीपासून कोकण आणि नीरेच्या काठापर्यंत निजामशाहीच्या संपूर्ण मुलखाची अत्यंत चोख व्यवस्था लावली. पुढे 1634च्या फेब्रुवारीत शहजादा मुहम्मद शाह शुजा आणि महाबत खान या सरदाराने निजामशाहीच्या परांडा किल्ल्यावर वेढा घातला. मुरार जगदेव आणि रणदुल्ला खानाच्या साथीने शहाजीराजांनी हा वेढा मोडून काढत मोगली फौजांची दाणादाण उडवली. त्यांना पार बुऱ्हाणपुरापर्यंत पिटाळली. 1634च्या ऑक्टोबरमध्ये महाबत खानाचा मृत्यू झाला आणि शहाजीराजांनी मोगलाविरुद्ध धडक मोहीम उघडत निजामशाहीचे गेलेले अनेक मुलूक हे परत घ्यायला सुरुवात केली. पण शहाजीराजांच्या स्वातंत्र्याचे पराक्रमी पर्व हे नियतीला मंजूर नव्हते की काय, असं झालं. दैव चहूबाजूने फिरू लागलं. 1635च्या उत्तरार्धात विजापूरच्या आदिलशाहीत मोठ्या मोठ्या क्रांतिकारी घडामोडी झाल्या. मुस्तफा खानाने खवास खानाला कैदेत टाकले. आदिलशहाने रणदुल्ला खान आणि इतर सरदारांतर्फे कारस्थान करून आपला विश्वासू सरदार सिद्दी रह्यान करवी खवास खानाचा विजापुरात खून केला. ही बातमी कळताच मुरार जगदेव जे धारवाडला होते ते हळ्याळला पळाले, पण तिथे त्यांना पकडून विजापूरला आणण्यात आले. या इमानदार सेनापतीची जीभ छाटली. विजापुरातून त्यांची क्रूर धिंड काढण्यात आली आणि त्यांची हत्या करण्यात आली. मुरार जगदेवाने आदिलशाहीसाठी केवढं काय केलं त्याची ही परतफेड. शहाजीराजांचा मोठा आधार गेला. शहाजहान बादशहाने 1636 साली निजामशाही समूळ नष्ट करण्याचा चंगच बांधला आणि स्वतःच दख्खनमध्ये उतरला. एका बाजूला आदिलशहाला सोलापूर आणि वांगी या प्रांतांची 9 लाखाची अशी मिळकत त्या मुलखाचं आमिष दाखवलं आणि दुसऱ्या बाजूला कुतुबशहाला इराणी मुळाच्या शियापंथीयांची धार्मिक शपथ देत आण देत त्याने दोघांनाही आपल्या बाजूला वळवलं. 3ही इस्लामी सत्ताधीश एकवटले आणि नामधारी असलेल्या निजामशाहीच्या हिंदू सत्ताधीशाला शहाजीराजांना गिळंकृत करण्यासाठी उभे ठाकले. शहाजीराजे पूर्णतः एकटे पडले. 3ही सत्ताधीशांचे सेनापती दुर्रान खान, खान जमान आणि शाहिस्ता खान यांनी मग चौफेर आघाडी उघडली. कंधार, औसा, उदगीर, चांभारगड, आष्टी, कोकण असे कितीतरी मुलूक ताब्यात घेतले. परंतु आदिलशहाकडून शहाजीराजांना रणदुल्ला खान आणि खैरियत खानातर्फे छुपी मदत मिळते हे लक्षात आल्यावर मात्र मोगलांनी आदिलशहा विरुद्धच आपली मोहीम उघडली. घाबरून मग आदिलशहाने शहाजहानशी तह केला. त्यानुसार महत्वाची कलमं ठरली ती अशी की निजामशाहीचे सोलापूर, परांडा हे किल्ले आणि त्याखालचा मुलूक, वांगी परगणा, कोकण
त्यातील सर्व किल्ले इत्यादी आदिलशहाला द्यावेत. त्या बदल्यात 2 लाखाची खंडणी ही आदिलशहाने मोगलांना सुपूर्त करावी. शहाजी राजांना मोगलांची चाकरी ही दिली जाणार नाही. जर त्यांनी आदिलशाहीची चाकरी नाकारली तर मात्र त्यांना अटक करावी आणि हद्दपार करावी. हा तह झाल्याबरोबर मुघल सेनापती खान जमान याने शहाजी राजांचा पाठलाग सुरू केला. अहमदनगर घेऊन जुन्नरकडे जाताना त्याला शहाजी राजांनी माहुली किल्ला घेतल्याचे समजले. त्याने शहाजी राजांचा पुण्यापर्यंत पाठलाग केला. शहाजी राजे मग आदिलशाही मुलखात घुसले. खान जमाने जुन्नर या प्रांतातील सगळे किल्ले घेतले. इकडे शहाजहानने आपला शहजादा औरंगजेब याला वराड, खानदेश, तेलंगणा आणि दौलताबाद या सगळ्या प्रांताचा दख्खनचा सुभेदार नेमला आणि स्वतः आग्र्याला प्रयाण केले. खान जमानने इंद्रायणी काठी लोहगावला मुक्काम केला. पावसाळा होता. आदिलशाहीतर्फे रणदुल्ला खानाने शहाजीकडून निजामशाहीचे किल्ले हे खान जमानला देण्याचे आश्वासन दिले. शहाजी राजे पुढे कोकणात गेले आणि मुघल व आदिलशाही फौजांना पाठीवर घेत माहुली किल्ल्यावर पोहोचले. खान जमान आणि रणदुल्ला खान या दोघांनीही पाठलाग करत माहुलीला वेढा दिला. परिस्थिती आता पूर्णतः शहाजी राजांच्या विरोधात गेली होती, हाताबाहेर गेली होती. तह करून शरणागती पत्करण्याशिवाय पर्यायच उरलेला नव्हता. शेवटी रणदुल्ला खानातर्फे अभय घेऊन शहाजी राजांनी माहुलीसह जुन्नर प्रांत, शिवनेरी, त्रिंगळवाडी, त्रिंबक, जीवधन, चावंड, हडसर असे किल्ले मोगलांना दिले. मुर्तुजा निजामशहाचा ताबा दिला आणि स्वतः आदिलशहाच्या सेवेत शिरले. ऑक्टोबर 1636ला अशा रीतीने निजामशाहीचा अस्त झाला आणि शहाजी राजांची सत्ता, त्यांचे बंड हे संपूर्णपणे नष्ट करण्यात आले. एवढ्या प्रदीर्घ काळात प्रथमच कुणी हिंदू सत्ताधीशाने आपल्या सामर्थ्याने दख्खनेत पाऊल रोवले, पण दुर्दैवाने ते अपयशी ठरले. आदिलशाह आणि मोगलांनी निजामशाहीचा सगळा मुलूक हा परस्परांमध्ये वाटून घेतला. पण या वाटणीमधून शहाजीराजांनी आपली जहागीर सुपे, पुणे, चाकण, इंदापूर ही मात्र वाचवली आणि स्वतःच्याच ताब्यात ठेवली. हे असे बंडाचे वारे पुन्हा या मुलखात वाहू नयेत. शहाजीराजांनी पुन्हा डोकं वर काढू नये यासाठी मुघल बादशाने आदिलशहाला शहाजीराजांना कर्नाटकामध्ये बंगळूरलाच कायम ठेवण्यास सांगितले. संभाजीराजांचीही त्यांच्याबरोबर दक्षिणेतच रवानगी करण्यात आली. अशा प्रकारे या थोर अशा सेनानायकाला, सामर्थ्यवान राज्यकर्त्याला महाराष्ट्रातून लौकिकदृष्ट्या कायमचे हद्दपार करण्यात आले. शिवराय जेमतेम 6-7 वर्षाचे होते. या धामधुमीत शहाजीराजांना एक खंबीर पाठिंबा आणि प्रेरणा होती ती त्यांच्या अर्धांगिनी जिजाऊ साहेबांची. पण त्यांच्या धीरोदात्त अशा महान जीवन कार्याचा आढावा आपण वेगळ्या अशा पुढील एका विशेष भागात घेऊ. शहाजीराजांच्या आयुष्यातील स्वराज्य साकारतानाचा भाग त्या एपिसोडमध्ये अनुषंगाने येईलच. शहाजीराजांकडे 50-20 हजारी फौज, त्यावरील अधिकारी, कारभारी, फडाचे कारकून, बाजारपेठचे व्यापारी लोक, दासदासी असं प्रचंड मोठं मनुष्यबळ होतं. केवळ शब्दाखातर प्राणही देणारे असे स्वामीनिष्ठ त्यांची गर्दी त्यांच्याकडे होती. त्यांच्या जर संपूर्ण आयुष्याचा अभ्यास आपण केला तर आपल्याला लक्षात येतं की एवढं प्रचंड मोठं समाजकारण, लोककारण, राजकारण, अर्थकारण हे त्यांच्या आमच्या उत्तमोत्तम व्यक्तित्वाशिवाय त्यांना जमलंच नसतं. असं उत्तम व्यक्तिमत्व त्यांना लाभलं होतं. न्यायनीतिशास्त्रात ते प्रवीण होतेच. आपल्या प्रत्येक मुलाला, बायकांना वेगवेगळे महाल, उत्पन्नाची गावे, जमीन जुमला देऊन सुखी ठेवण्याचे आणि प्रत्येकांमध्ये सलोखा राखण्याचा सुंदर गृहस्थी धर्म
ते शहाणपणही त्यांनी सांभाळले होते. बंगलोर येथील महाली शहाजी राजांचे दैनंदिन जीवन एखाद्या स्वतंत्र हिंदू राजाप्रमाणेच होते. त्यांच्या पदरी राहिलेल्या आणि त्यांचा दैनंदिन जीवनक्रम हा जवळून पाहिलेल्या कवी जयराम पिंडे याने राधा माधव विलास चंपू या आपल्या ग्रंथात वर्णिलेलं जर वर्णन आपण बघितलं तर आपल्याला कळतं की ते वास्तवाच्या महाराजांच्या दैनंदिन जीवनाच्या वास्तवाच्या खूप जवळ जाणार आहे. पहाटे भाटांनी मंगल भूपाळ्या गाऊन उठण्यापासून ते प्रातःकार्य, देवधर्म, दान, पुण्यकार्य, राजसभेतील कार्य, न्यायनिवाडे, संध्यावंदनापासून शेजेपर्यंतची जयराम पिंडेने यथार्थ वर्णन केली आहेत. आणि ती वर्णनं वाचली की आपल्याला कळतं की मुस्लिम राजवटीच्या काळातही शहाजी राजांचं हे स्वातंत्र्य हिंदूंची बदलती अवस्था होती. हिंदूंचं भाग्य बदलत होतं, हिंदूंची अवस्था बदलत होती. चातुर्वर्ण हिंदू धर्माचरणाचे शहाजी राजांच्या आयुष्यातील स्थान हे मालोजी राजांसारखे कमालीचे श्रद्धेने रेखाटलेले नसले तरी त्यामागील त्यांची आस्था, जाणीवा, विचार आणि हिंदूंच्या एकजुटीचा निर्धार हा आपल्याला लगेच समजून येतो. स्वतःला राजपूत क्षत्रिय म्हणवण्यात त्यांना अभिमान वाटत होता. ते स्वतः संस्कृत, मराठी, कानडी, फारसी या भाषेमध्ये प्रवीण होते. संभाजी, शिवाजी, व्यंकोजी, कोयाजी अशा आपल्या सर्व पुत्रांना त्यांनी शस्त्र पारंगत असं केलं होतं. उत्तमोत्तम धर्मशास्त्र, न्यायनीतीशास्त्र, युद्धशास्त्र, भाषा व्याकरणशास्त्र, अर्थशास्त्र अशा अनेक विषयांचं ज्ञान देण्यासाठी विद्वान पंडित, भाषाशास्त्री, पुराणिक शिक्षकांची त्यांनी नेमणूक केली होती. हिंदू धर्मशास्त्रातील संस्कृत भाषेमधील अनेक विविध विषयांची सुंदर सुंदर ग्रंथ निर्मिती, ग्रंथ पठण, ग्रंथ वाचन, श्रवण, कीर्तने, हस्तलिखिते, ग्रंथसंग्रह, तज्ज्ञ ज्ञानी लोकांकडून मार्गदर्शन, सभा, वादविवाद अशा अनेक बाबतीत शहाजीराजे आणि त्यांचा परिवार हा इतरांपेक्षा किती पुढारलेला होता हे या संपूर्ण वर्णनावरून लक्षात येतं. छापील ग्रंथांपासून ते संगणकीय विविध माध्यमांच्या शिक्षण क्षेत्रातील या काळात सर्वत्र शिक्षणाचा इतका प्रसार झाला आहे म्हणून तत्कालीन राजे हे कुणबाऊ नांगरे म्हणत निरक्षर होते, त्यांना लिहिता वाचता येत नाही असं म्हणणं म्हणजे समकालीन पुरावे पाहताना केवळ उपहासात्मकच वाटतं, भ्रम वाटतो. स्वतः शिवाजीराजे हे संस्कृत भाषेचे जाणकार होते, फारसी भाषेचे जाणकार होते. वडील बंधू संभाजी आणि कोयाजी हे तर संस्कृत भाषेचे विद्वान पंडित होते. शिवपुत्र संभाजी राजांची संस्कृत साहित्य निर्मिती आपण यथावकाश जाणून घेऊ, ती प्रचंड मोठी आहे. संभाजी राजांचं संस्कृतवरचं प्रभुत्व हे वाखाणण्याजोगं होतं. पण जयरामाने वर्णन केलेल्या शहाजी राजांच्या पदरी असलेल्या अशा विद्वान पंडितांच्या मांदियाळीवर जर आपण नजर टाकली तर आपल्या लक्षात येतं की युवराज संभाजी व्यंकोजींसह शिवराम गोस्वामी, वीरेश्वर वैद्य, मल्हारी भट पुरोहित, नारो पंडित हणमंते, नरहरी कवीश्वर, रघुनाथ पंडित, प्रभाकर भट्ट, श्याम गुसाई, दुर्ग ठाकूर अशी जवळजवळ 70 लोकांची यादीच आपल्याला आढळते. यातील अनेक निष्णात पंडित पुढे शिवरायांपाशी स्वराज्य संस्थापनेच्या कार्यासाठी शहाजीराजांनी स्वतःहून पाठवले होते. शहाजीराजांनी कर्नाटकात आदिलशाहीसाठी अनेक लहान लहान हिंदू राज्यांविरुद्ध मोहिमा काढल्या, पण यातील एकाही हिंदू राज्याला जाणीवपूर्वक कधीच संपवून टाकलं नाही, संपू दिलं नाही. ते त्या सर्व राज्यांचे खंबीर पाठीराखे राहिले. आज ना उद्या सारी दख्खन ही हिंदवी स्वराज्याने व्यापून टाकायची हाच त्यांचा निर्धार होता. शहाजहान बादशाह आपल्या हयातीत महाराष्ट्रात आपल्याला पाऊल टाकू देणार नाही आणि आपल्या हातून हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पूर्ण होणार नाही हे त्यांच्या लक्षात आलं. आणि म्हणून स्वतःची पत्नी, विश्वासू, खंबीर अशी धाडसी पत्नी जिजाऊ साहेब त्यांच्या हवाली त्यांनी आपल्या मुलाला छोट्या शिवबाला केलं आणि त्या दोघांना पुण्याला पाठवून त्यांनी आपल्या राजनीतीच्या प्रदीर्घ अनुभवाच्या जोरावर
यांच्याकडून जाणीवपूर्वक हिंदवी स्वराज्याची पायाभरणी केली. युगपुरुष शिवरायांचे स्वयंभू व्यक्तिमत्व त्यांच्या स्वप्नपूर्तीला ईश्वराचे देणे ठरले असंच म्हणावं लागेल. मालोजी राजांची हिंदू धर्मावरील अढळ श्रद्धा आणि हिंदू लोककल्याणाचा विचार आणि शहाजी राजांचे स्वातंत्र्यवादी विचार या दोघांच्या पायावरच जिजाऊ साहेब आणि शिवाजी महाराज यांनी महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्य साकारलं, हिंदूपद पादशाही निर्माण केली. सुमारे 3 शतकांच्या इस्लामी सत्ताधीशांच्या अन्यायी आणि अत्याचारी अंधारयुगानंतर महाराष्ट्राच्या क्षितिजावर स्वातंत्र्याचा उषःकाल हा कसा झाला. अर्थात शिवजन्माचा इतिहास, शिवजन्माचा भाग, तो भाग्यक्षण आपण पुढच्या भागात पाहूया.